म्हणजे दाओसमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मोदींनी डिक्लेअर केलं की आम्ही विजय मिळवला कोविडवरती. तर ह्या ज्या ऍक्शन्स होत्या, तर इथे सरकारकडून असा मेसेज गेला लोकांकडे की सगळं संपलंय, एव्हरीथिंग इज फाईन, आपण जिंकलंय. आणि मग लोक तर बसलेलेच होते नॉर्मल व्हायला. प्रत्येक देश हा ही जी चॅरिटी करतो ती आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो. त्यामुळे आता जी मोठ्या प्रमाणात मदत दुसऱ्या लाटेत आपल्याला देशांकडून मिळते, जर गरीब देशांमध्ये पाहिलं तर 500 लोकांमध्ये एका माणसाला लस मिळाली आहे. आणि सगळे गरीब देश वॅक्सिनेट होण्यापर्यंत 2024-25 उजाडणार आहे. माझ्या देशातले सगळे आधी वॅक्सिनेट झालेच पाहिजेत, हा जो दृष्टिकोन आहे हा अतिशय चुकीचा आहे. आणि लस राष्ट्रवाद ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण जर का आजूबाजूला बघितलं, सोशल मीडियावर बघितलं किंवा अगदी आपल्या व्हॉट्सअपवरती बघितलं तर सध्या 2-3 गोष्टींची चर्चा चालू आहे. एक म्हणजे औषधं, दुसरे म्हणजे लस आणि तिसरं म्हणजे बेड्स. यातले पहिले 2 मुद्दे, औषधं आणि लस, हे सगळं ज्या क्षेत्राशी संदर्भात आहे, अर्थात फार्मसी, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आज पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत. थिंक बँक वरती परत एकदा स्वागत करूया डॉक्टर मृदुला बेडे यांचं. नमस्कार. नमस्कार. त्यांची आधीची मुलाखत आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे पहिल्या लाटेच्या वेळेला. त्यांचं पुस्तक आलं होतं कोरोनाचा आढावा घेणारं त्यावेळी. आणि आता सुद्धा त्यांचं एका वेगळ्या विषयावरचं सिप्ला नावाच्या भारतीय कंपनीचे आढावा घेणारं अशी एक झुंज नावाचं पुस्तक आलंय. पण आज आपण अर्थातच परत एकदा त्यांच्याशी कोरोनाच्या संदर्भातनं बोलणार आहोत. आणि त्यांना अनफॉर्च्युनेटली अजून एक पुस्तक लिहावं लागतंय का काय अशी परिस्थिती कोरोनाची भारतात उद्भवलेली आहे. पण आपण या सगळ्याचा आढावा सविस्तर आज घ्यायचा प्रयत्न करू. मॅडम, जसं मी म्हणालो तसं 2 प्रश्न आहेत आज सगळ्यांच्या पुढे, एक लस आणि दुसरं औषध. मला सुरुवात लसीपासून करायची आहे. अगदी आत्ता काही मिनिटापूर्वी मी एक मेसेज आला की आज मी आता कोल्हापुरात आहे, तिथे लस नाही आणि उद्या लसीकरण आहे. तर लसीचा तुटवडा जाणवतोय. लस बनवण्याचा सगळ्यात जास्त मोठा देश भारत असं म्हणलं जातं. तर हे सगळं काय आहे? हे आर्थिक गणित आहे का राजकीय गणित आहे का इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचं गणित आहे? सगळ्यात मोठा लस बनवणारा देश असून सुद्धा भारताकडे आज लसी का कमी? तुम्ही म्हणालात तसं हे तिन्हीचं गणित आहे. म्हणजे हे आर्थिक गणित तर आहेच, ते राजकीय गणितही आहे आणि ते बौद्धिक संपदांचं गणितही आहे. तर आपण त्या एकेका गोष्टीबद्दल बोलूया मला वाटतं. तर लस धोरणाच्या बाबतीत असं सोशल मीडियावर मला लोक म्हणताना दिसत आहे की इतक्या लसी भारताला बाहेर पाठवायचं कारण काय होतं, काय गरज होती, हे एक पहिलं बोललं जात आहे. लोकांच्या मनात तो प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न हा आहे की श्रीमंत देशांनी, म्हणजे स्पेशली युरोपियन युनियन आणि अमेरिका यांनी जशा भरपूर लसी आधीच घेऊन ठेवल्या आपल्या लोकांसाठी, तसं भारताला करायला काय बिघडलं होतं. हे 2 प्रश्न मला सारखे दिसत आहेत लोकांच्या डोक्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या लसी बाहेर पाठवायची गरज होती का भारताला? तर मला इथं हे सांगायला आवडेल लोकांना की सगळ्यात जास्त भारताने जी लस बाहेर पाठवली आहे ती कोविशिल्ड आहे. कोवॅक्सिनचं उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात भारत अजून करतच नव्हता. कोविशिल्ड ही जी लस आहे ती सगळ्यांनी इथे लक्षात घ्यायला हवं की भारतात जरी बनत असेल तरी ती भारतीय लस नाही. तिच्यावरची जी बौद्धिक संपदा आहे ती भारताच्या मालकीची नाही. ॲस्ट्राझेनेका बरोबर सिरम इन्स्टिट्यूटनी एक मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर म्हणून डील केलेलं आहे. आता अर्थातच ते जे डील आहे, ते जे लायसन्स आहे, त्याच्यामधल्या डिटेल्स काय आहेत हे आपल्याला कधीच बघायला मिळणार नाहीत. पण मला हे नक्की माहिती आहे की अशा प्रकारचे लायसन्सेस जेव्हा दिले जातात तेव्हा ते बऱ्यापैकी रिस्ट्रिक्टिव्ह असतात. म्हणजे त्या बदल्यात तुम्हाला बनवायला मिळेल तर त्या बदल्यात तुम्ही काय काय करायचंय ह्याचे भरपूर कंडिशन्स असतात. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर सुरुवातीच्या काळात आदर पूनावालांच्या तुम्ही पहिल्या लाटेच्या काळातल्या मुलाखती पाहिल्या तर त्यात असं ते म्हणालेत की आपण 50% लसी भारतासाठी ठेवू शकतो. तो कदाचित ती एक कंडिशन असावी त्या लायसन्स मधले, ज्या अर्थी 50% लसी ह्या ॲस्ट्राझेनेकाला बनवून देणं हे ऑब्लिगेशन होतं असणार. त्यामुळे मला नाही वाटत की भारताकडे हा चॉईस होता की सगळ्या लसी इथे ठेवून घेऊ शकलो असतो आपण. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे कोवॅक्स ही जी फॅसिलिटी आहे
तिला काही प्रमाणात लसी बनवून देण्याचं भारतावरती ऑब्लिगेशन होतं. त्यामुळे ऍस्ट्राझेनेकाला बनवून इतर देशात पाठवण्याचं ऑब्लिगेशन होतं, कोवॅक्सला देण्याचं ऑब्लिगेशन होतं, आणि मग उरलेल्या काही प्रमाणात अर्थातच हे मला मान्य आहे की आपण मोठ्या प्रमाणात लसी गिफ्ट पण केल्या काही देशांना. त्यातही मी असं म्हणेन की आपले जे शेजारी देश आहेत त्यांना ते देणं काही प्रमाणात जरुरी पण होतं, कारण तिथला रोग आवाक्यात नाही आला तर तिथून तो आपल्या देशात परत येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे सांगायला आवडेल की कितीही आपण वसुधैव कुटुंबकम म्हणत असलो आणि आपण गिफ्ट केली आणि आपण खूप काइंड हार्टेड होतो असं म्हटलं असलं तरी इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक देश ही जी चॅरिटी करतो ती आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो. ही काही फक्त दान करायचं म्हणून केलेलं दान नसतं. आणि त्याचा प्रत्यय आता आपल्याला आला असेल की आपण जी चॅरिटी आधी करून ठेवली त्यामुळे आता जी मोठ्या प्रमाणात मदत दुसऱ्या लाटेत आपल्याला देशांकडून मिळते तर आपल्याकडे जे असेल ते द्यायला लागतं. काही प्रमाणामध्ये ते आंतरराष्ट्रीय धोरणाचाही भाग आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की काही प्रमाणात भारताला ऍस्ट्राझेनेकाला लसी बनवून देणं भाग होतं, कोवॅक्स इनिशिएटिव्हला बनवून देणं भाग होतं, काही प्रमाणामध्ये आपण गिफ्ट केल्या, भेटी दिल्या देशांना, तेही एका आंतरराष्ट्रीय धोरणाचा भाग होतं. पण तरीही मला दुसरा प्रश्न हा जो लोकांच्या डोक्यात आहे की मग इतर देशांनी बनवून ठेवल्या आपल्यासाठी लसी घेऊन ठेवल्या तशा आपण का नाही घेऊन ठेवल्या, आपणच बनवत होतो तर मला हे सांगायला आवडेल की अर्थातच भारताकडे कुठल्या देशांनी त्या घेऊन ठेवल्या आहेत, अमेरिकेने घेऊन ठेवल्या आहेत किंवा युरोपियन देशांनी घेऊन ठेवल्या आहेत. आणि हे देश अर्थातच भारतापेक्षा खूप श्रीमंत देश आहेत हे आपण मान्य करायलाच हवं. त्यामुळे त्यांनी जवळजवळ 50 करोड लसी 500 मिलियन लसी तर अमेरिकेकडे पडून आहेत, म्हणजे तेवढ्या एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत कारण तेवढे पैसे त्यांनी आधी प्लेज केले त्या कंपन्यांना. आणि त्यांचा जो ऑपरेशन वार्प स्पीड ही मोहीम होती ट्रम्प यांनी सुरू केलेली, त्यात त्यांनी आपल्या देशासाठी लसी ब्लॉक करून ठेवायच्या हे धोरण अवलंबलं. त्याला 2 कारण आहेत. एकतर ती अतिशय मोठी आर्थिक सत्ता आहे, त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत आणि त्यामुळे त्यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण राबवलं. तर एवढे पैसे भारतासारख्या देशाकडे असू शकत नाहीत. त्यामुळे 7 कंपन्यांना पैसे देऊन ताब्यात घेऊन ठेवायचे लसी हे आपल्याला शक्य झालं नसणार, हे समजून घ्यायला पाहिजे आपण. पण तरी मी असं म्हणेन की जेव्हा आपल्याला कळलं की 2 लसी या प्रॉमिसिंग असू शकणार आहेत, कोविशिल्ड तर भारतामध्येच बनणार आहे, त्यावेळी मात्र आपल्याला हे करायला हरकत नव्हती. तिथे मात्र आपलं चुकलं की जानेवारी 2021 मधल्या मुलाखती जर तुम्ही आधार पुनावालांच्या पाहिल्यात तर त्यात तोपर्यंत भारताकडून त्यांना परचेस ऑर्डरच मिळालेली नव्हती. आणि ती जेव्हा मिळाली ती काहीतरी मला वाटतं 11 मिलियन डोसेसची, म्हणजे 1 कोटी लसींची ती ऑर्डर होती, जी की भारताला नक्कीच कमी पडणार होती, हे उघड आहे. त्यामुळे चुकलं आपलं इथे की एकतर अमेरिकेने काय केलं की आधी त्यांनी ह्या फॅसिलिटीज रॅम्पअप करण्यासाठी पैसे दिले आणि मग त्यांनी त्या लसी घेण्यासाठी ऍडव्हान्स पेमेंट्स केले. ह्या 2 प्रकारांनी पैसे त्यांनी घातले. तर मला वाटतं ते आपण करायला हरकत नव्हती की आम्ही इतक्या लसी घेऊ आणि त्याचे हे पैसे ऍडव्हान्स मध्ये पे करतोय. एवढं जरी केलं असतं तरी बरीच मदत झाली असती. मला वाटतं त्याच्या ज्या क्लिनिकल ट्रायल्स होत्या त्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीनी फंड केल्या कोविशिल्डच्या, तर त्या प्रमाणात तेवढं फंडिंग सरकारकडून मिळालं कोविशिल्डला. पण इतर फंडिंग मध्ये आपण कमी पडलो. किंवा आता जे हाफकिन इन्स्टिट्यूटला पैसे दिलेत आपण किंवा भारत बायोटेकला पैसे दिलेत त्यांच्या फॅसिलिटीज वाढवण्यासाठी, पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत भारतामध्ये अनेक व्हॅक्सिन बनवणारे, त्यातले काही युनिट्स तर केव्हाचे बंद पडलेले आहेत. म्हणजे हा लॉंग टर्म प्लॅन म्हणता येईल, तो आधीपासून करायला हवा होता, कोविडशी संबंध नाहीये त्याचा. पण असे अनेक युनिट्स आहेत, 3 युनिट्स आहेत, जसं सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे कसौलीला किंवा एक पाश्चर इन्स्टिट्यूट आहेत. ह्या बंद पडलेल्या इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिन
बनवता येऊ शकतं. 2012 मध्ये मला वाटतं असं डिसिजन झाला होता की आपण हे वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स परत सुरू करायचे. जर आपल्याला खरोखर मोठा वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर बनायचं आहे जगातलं, तर मग हे पण आपण करायला हवं होतं. किंवा आता हाफकिनला दिलंय, त्याबरोबर इंडियन इम्युनॉलॉजिक्स आणि भारत इम्युनॉलॉजिक्स अशा 2 युनिट्सना आपण पैसे दिले आहेत. पण हे करायला जरासा उशीर झाला. सो या बाबतीमध्ये आपल्या चुका झाल्या, हे मला मान्य आहे. पण मला हे सांगायला आवडेल की इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि युरोप सारख्या लसी घेऊन ठेवणं आणि त्याचं स्टॉक फायलिंग करून ठेवणं, आता आपण बघतोय की कोविशिल्ड, ॲस्ट्राझेनेकाची लस तर अमेरिकेत अप्रूव्ड पण नाहीये. म्हणजे USFDAने तिला अप्रुव्हलही नाही दिलेलं, तरी त्यांनी एवढे डोसेस घेऊन ठेवले जे आपण रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला द्या. तर काही चुका झाल्या, पण काही प्रमाणात आपल्याला ऑब्लिगेशन्स पण होती, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याचं कारण म्हणजे कोविशिल्ड यावरती आपली बौद्धिक संपदा नाही. त्या औषधं आणि लसींवरच्या बौद्धिक संपदेबद्दल मला वाटतं आपण परत विस्ताराने बोलूया जेव्हा तुम्ही अजून मला विचाराल. पण लस धोरणाबद्दल म्हणायचं तर मला हे सांगावं असं वाटलं. अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहेत. मी एक एक करून घेणार आहे. एक बौद्धिक संपदेचा आहे, एक व्हेरियंट्सचा आहे. पण त्याच्या आधी खूप ऑड आणि कदाचित या विषयाशी नसलेला एक कॉमन सेन्सचा प्रश्न डोक्यात आलाय, तो आधी विचारतो, मग पुढे जाऊ. या सगळ्याला एक कारण, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ज्या वेळेला पहिली लाट जवळपास थंड व्हायची वेळ आली, याच्यानंतर सामान्य भारतीय नागरिकांच्यात असणारी व्हॅक्सिन हेजिटन्सी हे होतं का? म्हणजे डिसेंबर जानेवारीत मी जेव्हा आजूबाजूच्या मित्रांशी काही लोकांशी बोलायचो, त्यावेळी लस घ्यायची का नाही म्हणजे नाहीच म्हणणारे जास्त होते. आणि ती परिस्थिती मार्चच्या मध्यानंतर काहीशी बदलायला लागली. तर हा सगळाच अंदाज म्हणजे देशात असणारी व्हॅक्सिन हेजिटन्सी आणि म्हणून सरकारनं कॉन्झर्वेटिव्ह भूमिका घेणं आणि या सगळ्या पाठीमागं आपल्याकडं असणारी कमी सायंटिफिक मेंटॅलिटी, असं कुठेतरी आहे का? बरोबर आहे. म्हणजे लस हेजिटन्सी हा एक प्रकार होताच, पण ओव्हरऑल कुठे चुकलं माहितीये का, की एकतर आपण गाफील राहिलो पहिल्या लाटेनंतर, जेव्हा की जगभरामध्ये दुसऱ्या लाटा येत होत्या, तिसऱ्या येत होत्या आणि त्या लाटा पहिल्या लाटांपेक्षा खूप मोठ्या होत्या, हे आपल्याला माहित होतं, तरी आपण गाफील राहिलो. तर त्यात लोकांची पण चूक आहे आणि सरकारची पण चूक आहे. पहिला मेसेज जेव्हा सरकारकडून असा जातो ना लोकांकडे की सगळं ओके आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, आणि आपण आपला जो विजय होता, म्हणजे दाओसमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मोदींनी डिक्लेअर केलं की आम्ही विजय मिळवला कोविडवरती. तर ह्या ज्या ऍक्शन्स होत्या किंवा इलेक्शन्स असतील किंवा कुंभमेळा असेल, तर इथे सरकारकडून असा मेसेज गेला लोकांकडे की सगळं संपलंय, एव्हरीथिंग इज फाईन, आपण जिंकलंय. आणि मग लोक तर बसलेलेच होते नॉर्मल व्हायला. म्हणजे आपल्याला तर हवंच होतं आपलं आयुष्य नॉर्मल व्हायला, आणि ते तसं होऊ शकतंय हा मेसेज आपल्याला मिळाला. त्यामुळे तिथे एक तर आपलं चुकलं. लोकांना जरी हे समजत नसेल तरी सरकारकडे खूप मोठी एक्सपर्टची टीम असते हे सांगायला, एपिडेमिओलॉजिस्टची, की दुसरी लाट येऊ घातलीये. तर त्याची तयारी पण मग कुठेतरी कमी पडली. ज्या रॅम्पअप फॅसिलिटीज म्हणजे कोविड सेंटर्स बंद झाली, हे सगळं असताना तर इथे एक चुकलं. दुसरी गोष्ट म्हणजे कोविडच्या व्हॅक्सिन बद्दलची हेजिटन्सी तुम्ही जी म्हणताय ती होतीच आपल्या मनामध्ये, आणि या बातम्या येऊन आदळत होत्या की कोविशिल्डमुळे गुठळ्या होत आहेत रक्ताच्या, आणि मग नकोच आपल्याला, किंवा कोविशिल्ड नको आणि कोवॅक्सिनच हवी वगैरे, हे जे होतं. तर ह्यात कुठेतरी मला असं वाटतं की सरकारकडून ऑफिशियल कम्युनिकेशन्स व्हायला पाहिजे होते सतत लोकांशी, आणि ते कुठल्या सरकारी मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी न करता ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट जर कुठल्या तरी सायंटिस्टनी केली असती तर खूप चांगलं झालं असतं. म्हणजे मी माझ्या पुस्तकातही हे लिहिलंय की दक्षिण कोरिया मधली जी वॉर रूम होती कोविड सुरू झाल्यानंतर त्यांनी जी उघडलेली, तर दिवसातून 3 वेळेला तिथले अधिकारी हे लोकांशी संवाद साधत असत, दिवसातून 3 वेळेला. म्हणजे कुठलीही बातमी पसरली, अशी कुठलीही वदंता पसरली, तर 2 तासाच्या आत तिचं निराकरण सरकारतर्फे ऑफिशियली व्हायला पाहिजे. तर हे कम्युनिकेशन कुठेतरी कमी पडलं. असं तो म्हणजे आपण कुठल्या एका गोष्टीकडे बोट दाखवू नाही शकणार, अशा अनेक गोष्टींचा तो परिपाक होता, आणि त्यामुळे ते कुठेतरी बिघडत गेलं सगळं. परत मी आता माझ्या डोक्यातल्या मूळ प्रश्नांकडे येतो. पहिला प्रश्न असा आहे की अमेरिका असो किंवा युरोप असो,
यांनी लसींचा साठा केलाय, लसराष्ट्रवाद केलाय, हे ठीक आहे. पण आत्ता जे चित्र दिसते त्यानुसार जगात सगळीकडे लस मिळाल्याशिवाय त्यांच्या लोकांना लस मिळून झाली तरी उपयोग नाही. याचं कारण उदाहरणार्थ भारतात नवीन व्हेरियंट आलाय. आता तो व्हेरियंट परत समजा काय USA मध्ये गेला आणि युरोपमध्ये गेला आणि तिथल्या 100% लोकांना लस मिळाली, अगदी आपण असं समजलं तरी सुद्धा नवीन व्हेरियंट वरती ती किती उपयुक्त आहे, मग परत त्याचा mRNAचा प्रकार बदला वगैरे वगैरे. तर थोडक्यात जगाला लस मिळणं आणि जगातले जास्तीत जास्त लोक व्हॅक्सिनेट होणं ही त्या महासत्तांची पण गरज असताना त्यांनी कसं काय हे स्टॉक पायलिंग केलं? ह्याच्यामध्ये सरळ सरळ ही आता तुम्ही जेव्हा आपण कच्चा माल आणि वॅक्सिन्स आम्हाला रिलीज करा म्हणत होतो तेव्हा व्हाईट हाऊसच्या एका प्रवक्त्यांनी असं विधान केलं जे अतिशय म्हणजे त्याला दर्पोक्ती म्हणता येईल. असं विधान केलं की इट इज इन द वर्ल्ड्स फेवर दॅट द अमेरिकन्स गेट्स वॅक्सिनेटेड फर्स्ट. आणि अमेरिकाला प्रत्येक माणूस वॅक्सिनेट होणं हे सगळ्या जगाच्या भल्यासाठी आहे असं जे स्टेटमेंट केलं ते म्हणजे अतिशय काय म्हणता येईल औद्धत्यपूर्ण उद्धट स्टेटमेंट होतं ते. आणि त्याचं मागचं कारण एकच आहे, म्हणजे जर तुम्ही कुठल्या साथरोग तज्ज्ञाला विचाराल की लस आधी कुणाला मिळाली हवी तर त्यांनी असंच उत्तर दिलं असतं की आधी जगातल्या सगळ्या हेल्थकेअर वर्कर्सना, मग फ्रंटलाईन वर्कर्सना, मग ओल्ड पॉप्युलेशन जे जास्त रिस्क मध्ये आहे त्यांना, आणि मग इतर सगळ्यांना. असंच उत्तर कुठलाही साथरोग समजणारा तज्ज्ञ देईल. पण जर तुम्ही राष्ट्रप्रमुखांना विचारलं हाच प्रश्न तर ते आधी माझ्या देशातल्या सगळ्यांना मिळायला पाहिजे असं म्हणतील. गिव्हन अ चॉईस प्रत्येक देशाचा राष्ट्रप्रमुख हेच उत्तर देईल. कुठलाही देश असू दे, तो गरीब असू दे नाही तर श्रीमंत. पण प्रॉब्लेम हा आहे की त्या सगळ्यांना ते परवडू शकत नाही की माझ्याच देशातल्या लोकांना आधी. ज्या देशांना परवडतं त्यांनी ते केलं आणि त्यामुळे त्या म्हणजे हे त्यांना कळू शकलं नाही की लसराष्ट्रवाद करायची किंवा राष्ट्रवाद प्रोटेक्शनिझम करायची साथ ही जागा नाही, हे त्यांना कळू शकलं नाही. तो व्हायरस सगळीकडून म्हणजे आता आज अशी परिस्थिती आहे की मला वाटतं 15% लोकांसाठी जगातल्या 56 ते 57% लसी रिझर्व्ह आहेत. म्हणजे हे खूप शॉकिंग आहे की श्रीमंत देशात तुम्ही म्हणाल तर आज 4 लोकांमागे 1 माणूस वॅक्सिनेट झालेला आहे, विच इज गुड इनफ. म्हणजे 25% पॉप्युलेशन वॅक्सिनेट झालं की आपोआप साथ कमी व्हायला सुरुवात होईल. इस्रायलनी जेव्हा डिक्लेअर केलं की आम्ही कोविड फ्री आहोत तर मला वाटतं 40% प्लस वॅक्सिनेशन त्यांचं झालंय. या उलट जर गरीब देशांमध्ये पाहिलं तर 500 लोकांमध्ये एका माणसाला लस मिळाली आहे आणि सगळे गरीब देश वॅक्सिनेट होण्यापर्यंत 2024-25 उजाडणार आहे. आणि 24-25 उजाडणार म्हणजे तोपर्यंत हे व्हेरियंट्स तयार होत राहणार, तोपर्यंत ते दुसऱ्या देशांमधून, जोपर्यंत तुमचा आज इंटरनॅशनल ट्रॅव्हल इतकं वाढलेलं आहे की तोपर्यंत ते सगळ्या देशांमध्ये येत राहणार. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या जनतेला खुश करण्यासाठी माझ्या देशातले सगळे आधी वॅक्सिनेट झालेच पाहिजेत हा जो दृष्टिकोन आहे हा अतिशय चुकीचा आहे. आणि लसराष्ट्रवाद ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, राष्ट्रवाद ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, कारण पॅन्डेमिक ही एका देशात नाहीये आत्ता आलेली. त्यामुळे हे चुकलं त्यांचं. आणि लोकांना खुश करण्यासाठी आणि पैसे असल्यामुळे या सरकारांनी ती धोरणं राबवली असं म्हणायला लागेल. आणि हा राष्ट्रवाद आपल्याला दिसण्याची ही काही पहिली गोष्ट वेळ नाहीये. म्हणजे जेव्हा स्वाईन फ्लूच्या साथ आली होती ती इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली नाही, पण जेव्हा ती आली होती तेव्हा या देशांनी, अमेरिका आणि युरोपियन देशांनी फक्त 10% लसी इतर देशांना देऊ केल्या स्वतःच सगळं भागल्यानंतर. आणि यामध्ये मला वाटतं USTRचे किंवा व्हाईट हाऊसचे कोणीतरी, USFDAचे जे प्रमुख आहेत त्यांनी मागे एक विधान असं केलं होतं जे खूप हास्यास्पद विधान मला वाटतं, की ते असं म्हणाले की तुम्ही जेव्हा विमानाने प्रवास करत असता तेव्हा तुम्हाला आधी ज्या सूचना दिल्या जातात त्यात असं म्हणतात की जर काही हवेचा दाब कमी झाला विमानातला तर ऑक्सिजन मास्क आहे तो आधी स्वतः घाला आणि मग इतरांना मदत करायला जा, कारण तुम्ही स्वतःला वाचवलं नाही तर इतर कोणीच वाचवू शकणार नाही. आणि तसंच या साथीबाबत आहे असं त्यांनी विधान केलं होतं की आम्ही स्वतःला आधी वाचवायला पाहिजे. पण इथे हे त्यांना एक गोष्ट कळत नाहीये की विमानात प्रवास करत असताना प्रत्येकाला ऑक्सिजन मास्क अवेलेबल असतो ना, इथे तो नाहीच आहे. म्हणजे इथे जगातल्या 90% जनतेला तो मास्क अवेलेबलच नाहीये.
आणि तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही, म्हणजे त्यांना अवेलेबल असून त्यांनी वापरला नाही तर ही त्यांची चूक आहे. पण इथे तुम्ही अवेलेबल करूनच देत नाही आहात आणि त्यामागे तुमचं हे धोरण आहे लस राष्ट्रवादाचं, त्यामुळे ते चुकीचं एक्झाम्पल आहे. पण मला असं वाटतं की हे अगदी त्या ती जी गोष्ट आपण लहानपणी वाचलेली होती ना, की एका हौदात एक माकडी आणि तिचं पिल्लू असतं आणि जेव्हा हौदात पाणी भरायला लागतं तेव्हा शेवटी ती त्या पिल्लाला आपल्या पायाखाली घालून, म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा जीव वाचवावा असं वाटतो. हा प्राण्यांचा आणि माणसाचा नाही तर हा राष्ट्राचा पण स्वभाव आहे आणि ते इथे आपल्याला दिसतंय. यातला अजून एक दुसरा मुद्दा हा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहे आणि त्याच्याकडे मला प्रकर्षाने यायचं आहे. याची दोन कारणं आहेत. परवा मी ज्यावेळी बातमी वाचली की हाफकिन इन्स्टिट्यूटला प्रोडक्शनला परवानगी दिली तेव्हा ती कोवॅक्सिनची होती आणि कोविशिल्डची नव्हती. याचं कारण स्वाभाविक आहे, कोवॅक्सिन भारतीय बनावटीची आणि कदाचित त्याचा आयपी सरकारनं सांगितलं असेल की तुम्ही त्यांना द्या बनवायला, सरकारी संस्था. तुम्ही याच मुलाखतीत काही मिनिटांपूर्वी वेगवेगळ्या संस्थांचा उल्लेख केला. अशा कदाचित जगामध्ये सुद्धा संस्था असतील. तर अशा जागतिक संकटाच्या वेळी मान्य आहे की रिसर्चला पैसे लागतात, त्यांना ते मिळायला हवेत, पण प्रॉफिट आणि प्रॉफिटरिंग याच्यामध्ये फरक आहे. तर अशा वेळेला जागतिक संघटना किंवा काही देश हा जो आयपी आहे किंवा ज्यामुळे आपल्यालाही आता काय 50% लसी बाहेर द्याव्या लागल्या कारण त्याचा आयपी ॲस्ट्राझेनिकाचा आणि आपला नाही, हा मोफत नाही का करतायत. मोफत म्हणण्यापेक्षा की बाबा याची ही रॉयल्टी आहे, याची अशी गोष्ट आहे, इतकं इतकं आणि आता जगाला वाचवायचं आहे, हे तुम्ही घ्या, तुमच्याकडे 10 प्रोडक्शन फॅसिलिटीज आहेत, उद्यापासून रॅम्पअप करा. तर हे जे जग एकत्र येणं आहे, आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, पण आता हे सगळं आपल्याला फायदा आहे तोपर्यंत ग्लोबलायझेशन आणि आपल्याला तोटा निर्माण झाला की माझा देश भला, अशा सगळ्या ती आयपी मुळे माणसं वाचायला मर्यादा येते का किंवा लिमिटेशन्स आहेत? हो, अगदीच येते. तेच मेन कारण आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्याबद्दलच कोणी विशेष बोलत नाहीये किंवा लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नाहीये. मला वाटतं मी या प्रश्नाचं उत्तर जरा विस्ताराने देईन की काय काय ऑप्शन्स असतात जेव्हा पेटंट्स असतात औषधांवरती आणि लसींवरती. जसं रेमडेसिवीर वरती भारतामध्ये पेटंट आहे, तर ह्यात कोणते कोणते ऑप्शन्स असतात आणि ते या साथीच्या काळात कसे कसे फॉलो झाले आहेत ते मी सांगेन. तर पहिला आणि सगळ्यात सोपा ऑप्शन असतो व्हॉलंटरी लायसन्सचा. जेव्हा एखाद्या औषधावरती स्वतःचं पेटंट असूनही ती कंपनी सांगते की तुम्ही हे वापरा आणि बनवा आणि स्वतःहून सांगते, म्हणून ते व्हॉलंटरी लायसन्स झालं. जे रेमडेसिवीरच्या बाबतीत भारताच्या बाबतीत झालं की जिलियाड या कंपनीचं पेटंट आहे त्याच्यावरती, पण त्यांनी 6 आणि मला आधी सुरुवातीला 4 आणि मला वाटतं आता 7 भारतीय कंपन्यांना व्हॉलंटरी लायसन्स दिलं. व्हॉलंटरी लायसन्स जेव्हा दिलं जातं तेव्हा ते नो हाऊ शेअर करतात की हे तुम्ही बनवा आणि त्या बदल्यात आम्हाला एवढी रॉयल्टी द्या. 7% ते 12% साधारणपणे ती व्हॉलंटरी लायसन्स मध्ये रॉयल्टी असते. सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली की जिलियाडनी ह्या 7 कंपन्यांना, आणि मला वाटतं एक इजिप्त मधली पण कंपनी आहे, 7 भारतीय, एक इजिप्शियन आणि एक पाकिस्तानी कंपनी आहे, त्यांनी असं रॉयल्टी फ्री लायसन्स दिलं की त्यांनी असं सांगितलंय की हे औषध तुम्ही जोपर्यंत ही पॅन्डेमिक जात नाही किंवा जोपर्यंत लस येत नाही, आता लस आली आहे त्यामुळे त्या लायसन्सच्या रॉयल्टीचं स्टेटस काय आहे हे कळलं नाही मला, कुठे वाचण्यात आलं नाही, पण अशी कंडिशन त्यातली होती की जोपर्यंत साथ जात नाही किंवा नवीन वॅक्सिन येत नाही तोपर्यंत हे लायसन्स रॉयल्टी फ्री असेल. म्हणजे तुम्ही त्या बदल्यात जिलियाडला काहीही देऊ नका. आणि हे जे लायसन्स भारतीय कंपन्यांना मिळालं ते फक्त डोमेस्टिक यूज साठी नाही मिळालं, तर 127 देशांना एक्सपोर्ट करण्याचं लायसन्स आहे. आणि ह्यात बहुतेक सगळे लोअर मिडल इन्कम, काही मिडल इन्कम आणि काही हाय इन्कम कंट्रीज पण आहेत जिथे त्यांना रेमडेसिवीर एक्सपोर्ट करायचं लायसन्स जिलियाडनी दिलं, जी चांगली गोष्ट होती. त्यामागे अर्थात एक कारण असंही होतं की जिलियाडकडे सगळ्या देशाला रेमडेसिवीर बनवून पाठवण्याची कपॅसिटीच नाहीये, ऑब्व्हियसली इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची कपॅसिटी पण नव्हती, पण तरी ते रॉयल्टी फ्री देणं हे अतिशय चांगलं, काय म्हणतात, त्या कंपनीच्या साठी चांगला PR झाला हा, की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जगाची काळजी करून ते लायसन्स दिलं. तर हा पहिला ऑप्शन असतो व्हॉलंटरी लायसन्स देणं. पण काही देशांमध्ये व्हॉलंटरी लायसन्स दिलं, आता समजा आफ्रिकेतल्या एखाद्या देशाला व्हॉलंटरी लायसन्स दिलं तर तिथे मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटीच नाहीये, कोण बनवणार आहे? तर हा एक प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे हा ऑप्शन हा अतिशय कंट्री स्पेसिफिक आहे, व्हॉलंटरी लायसन्स देणं हा. दुसरा ऑप्शन देशाकडे असतो की जर व्हॉलंटरी लायसन्स नाही दिलं तर देशाला कंपल्सरी लायसन्स देता येतं.
जे ट्रिप्स अग्रीमेंट आहे, म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे जे मेंबर देश आहेत, तर त्यांच्यावरती एक बंधनकारक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या बाबतीतलं करार आहे, ज्याला ट्रिप्स अग्रीमेंट म्हणतात. म्हणजे अग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. ते बंधनकारक आहे सगळ्या देशांवरती. आणि ह्या ट्रिप्स अग्रीमेंटमध्ये जे रिस्ट्रिक्टिव्ह मेजर्स आहेत, पण तरी त्याच्यामध्ये काही फ्लेक्सिबिलिटीज पण आहेत. आणि फ्लेक्सिबिलिटीज काय आहेत, तर त्यात असं सरळ सरळ म्हटलेलं आहे की जेव्हा पब्लिक हेल्थचा प्रश्न येईल, जेव्हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न येईल, आणि म्हणजे साथ हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे, सो अशा वेळी त्या देशांना इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करता येईल, असं फ्लेक्सिबिलिटी आहे ट्रिप्समध्ये. मग ती कशा पद्धतीने करता येतं दुर्लक्ष, तर तुम्हाला कंपल्सरी लायसन्स ग्रँट करता येतं. म्हणजे जर जिलियाडनी व्हॉलंटरी लायसन्स दिलं नसतं स्वतःहून, तर भारत सरकार स्वतःहून कंपल्सरी लायसन्स कुठल्या तरी भारतीय कंपनीला देऊन टाकू शकतं आणि त्यांना सांगतं की तुम्ही लक्ष देऊ नका या पेटंटकडे, आणि आम्ही कंपल्सरी लायसन्स ग्रँट करतो आणि तुम्ही बनवायला सुरुवात करा. आणि अशा वेळी हे कंपल्सरी लायसन्स देण्याची प्रोव्हिजन भारतीय पेटंट कायद्यात आहे. तशी ती अनेक देशांच्या पेटंट कायद्यात असावी लागते. अनेक देशांच्या पेटंट कायद्यात ती प्रोव्हिजनच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ती कंट्री स्पेसिफिक असणार आणि त्या औषध स्पेसिफिक असणार. म्हणजे रेमडेसिवीर वरती भारतात, मग रेमडेसिवीर वरती आफ्रिकेत, मग रेमडेसिवीर वरती पाकिस्तानात, असं त्या देशांना ते कंपल्सरी लायसन्स ग्रँट करायला लागेल. त्यासाठी त्याची प्रोव्हिजन त्यांच्या पेटंट कायद्यात असायला लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा देश एखाद्या औषधावरती असं कंपल्सरी लायसन्स ग्रँट करतो, तेव्हा ते अतिशय काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ते अतिशय क्रिमिनल समजलं जातं. आणि त्यामुळे अनेक रिस्ट्रिक्टिव्ह मेजर्स येतात देशांवरती, म्हणजे ट्रेड सँक्शन्स येऊ शकतात. आणि ते झालेलं आहे. याआधी भारताने आजपर्यंत भारताच्या इतिहासात एकच कंपल्सरी लायसन्स ग्रँट केले, तेही या जिलियाडच्याच औषधावरती होतं, जे हेपेटायटिस सी वरचं औषध आहे. आणि ते पण एक कारण असेल की त्यांनी स्वतःहून व्हॉलंटरी लायसन्स दिला. म्हणजे जर कंपल्सरी लायसन्स ग्रँट होणारच आहे, तर मग त्याऐवजी व्हॉलंटरी द्या. पण हे सुद्धा जसं मी सांगितलं की परत कंपल्सरी लायसन्स ग्रँट करण्यासाठी त्या देशाकडे ते औषध बनवण्याची प्रोव्हिजन असायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी असायला पाहिजे तुमच्याकडे, जी अनेक देशांकडे नाहीये. भारताकडे आहे, हे आपलं नशीब आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मग हे जर पॉसिबल नाहीये, तर मग आता काय करायचं, तर मग ह्यासाठी आत्ता जर तुम्ही, फारसं बोललं जात नाहीये मीडियाबद्दल मध्ये त्याबद्दल, पण जर तुम्ही बारकाईने वाचलं असेल तर एक IP वेव्हर देण्यात यावं, म्हणजे कोविडशी रिलेटेड सगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरती. मग ती औषधं असू देत किंवा लस असू दे किंवा काही उपकरणं असू दे, म्हणजे अगदी साधं N95 मास्क बनवण्याची टेक्नॉलॉजी असू दे, त्या सगळ्यावरती भारताने त्यावरती IP वेव्हर देण्यात यावं, असं एक प्रपोजल भारत आणि दक्षिण आफ्रिकेनी WTO कडे लावून धरलंय. म्हणजे काय होईल की या देशांना, प्रत्येक देशाला प्रत्येक औषधाशी इंडिव्हिज्युअली डील करायला लागणार नाही. ट्रिप्सनी IP वेव्हर देऊन टाकावं, जेणेकरून सगळी टेक्नॉलॉजी फ्री होईल. मग कॉपीराइट्स असतील, डिझाईन्स असतील, पेटंट्स असतील, आणि काही अनडिस्क्लोज्ड इन्फॉर्मेशन म्हणजे ट्रेड सिक्रेट्स किंवा क्लिनिकल ट्रायलचा डेटा, तो सगळा फ्री करावा, अशी प्रोव्हिजन ट्रिप्समध्ये आहे. याआधी सुद्धा एकदा ट्रिप्समध्ये असं IP वेव्हर देण्यात आलेलं आहे. सो ते परत देण्यात यावं. हे झालं की काय होईल की जगभरात ती टेक्नॉलॉजी फ्री होईल. आणि जवळजवळ 100-125 देशांनी हे प्रपोजल बॅक केलं आहे. अर्थातच विरोध करणारे देश कोण असतील आपल्याला माहितीये, तर अमेरिकेनी त्याला विरोध केलाय, युरोपियन युनियननी विरोध केलाय, ऑस्ट्रेलियाने विरोध केलाय, जपानने विरोध केलाय, ब्राझीलने विरोध केलाय. सरप्राइझिंगली ब्राझीलनी पण विरोध केलाय. तर यांनी त्याला विरोध केला आहे. मागच्या ज्या मीटिंग्स होत्या त्या फेल झाल्या या सगळ्या, आणि त्यामुळे या ह्याच्यावरती विरोध पण आता मला वाटतं 5 मेला त्यांची परत एक मीटिंग आहे WTOची या IP वेव्हर प्रपोजल वरती. कारण सगळ्या म्हणजे ह्या 10-1 देश सोडले तर सगळ्यांनी WTO वरती ते प्रेशर आणलेलं आहे की तुम्ही हे IP वेव्हर मंजूर करा.
2-3 दिवसापूर्वी मला वाटतं बायडेन गव्हर्नमेंटवरती काही डेमोक्रॅट्सनी पत्र लिहिलंय बायडेनला की तुम्ही हे इंडियाच्या प्रपोजलला बॅक करा. काही रिपब्लिकन्सनी त्याला विरोध करा असंही पत्र दिलंय. पण 2 दिवसापूर्वी मी USTR म्हणजे युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह चं जे ऑफिस आहे त्याच्या ज्या अधिकारी आहेत त्यांचं एक स्टेटमेंट पाहिलं ज्यात त्या असं म्हणाले आहेत की बरोबर आहे आणि या IP मुळे खूप अडचणी येते आहे देशांना, त्यामुळे असं काहीतरी करायला लागेल असं एक वेग स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे. शिवाय मी काल असं ऐकलं की त्या USTRनी व्हिडिओ मीटिंग केली ॲस्ट्राझेनेका आणि फायझरच्या अधिकाऱ्यांशी. म्हणजे 5 मेच्या मीटिंगची ही तयारी दिसते आहे मला की हे चालणार आहे का असं काही केलेलं. तर काय होतं की कितीही स्वार्थीपणे हे देश वागले तरी शेवटी त्यांच्यावरती एक मॉरल प्रेशर बिल्ड व्हायला लागतं की सगळे देशांची अशी परिस्थिती असताना त्यांनी किती आमची बौद्धिक संपदा आणि आमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं करायचं. म्हणजे त्यांनी भरपूर रिसर्च केलंय हे मला मान्य आहे आणि तसं एन्व्हायरमेंट त्या देशांनी निर्माण केलंय तिथे आणि त्यामुळे तिथे एवढा रिसर्च होतो, नवीन औषधं जन्माला येतात, हे सगळं अगदी मान्य आहे आणि नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये त्यावर त्यांच्या पेटंट्सचं रक्षण झालं पाहिजे हेही मला मान्य आहे. कारण दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकन औषध उद्योग हा इतका मोठा आहे की त्यांचं प्रचंड प्रेशर असतं तिथल्या सरकारवरती. म्हणजे अर्थातच इलेक्शनमध्ये फंड्स देणं वगैरे जे आपल्याला माहिती आहे आपल्याही देशात होतं तसंच तिथेही होतं आणि त्यामुळे त्यांच्या फेवरमध्ये त्या सरकारला काम करायला लागतं. सो तसं प्रेशर असणार आणि म्हणून त्यांनी त्या कंपन्यांशी बोलणं केलंय. तर बघूया आपण 5 तारखेला काय होतं. त्यांनी अजून काहीच त्यांचा कल कोणीकडे आहे हे सांगितलेलं नाहीये, पण अशी परिस्थिती आहे आणि तसं जर झालं तर ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फ्री होईल सगळ्यांसाठी आणि मग कुणाची लायसन्सिंग अग्रीमेंटची गरज पडणार नाही. जिथे जिथे मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी आहे तिथे सगळीकडे हे बनवता येईल आणि मग ते सगळ्यांना देता येईल. तर त्याची स्टेटस असं आहे आता. सो ही खरी बिहाइंड द सीन माहिती आहे जी आपल्याला सामान्य माणसाला तर माहित नसते काय घडतं. तर हे जे स्टेटमेंट्स होत आहेत, आपला कच्चा माल थांबवला जातोय, जर्मनीचे चान्सलर एखादं खोचक स्टेटमेंट करून जातात, तर ह्या सगळ्याला कदाचित भविष्यातलं शेवटी सगळं इकॉनॉमीला येऊन थांबतं की भविष्यात बाबा पैसे या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमुळे कमी होतील म्हणण्यापेक्षा काय जे काही होईल ते होईल. तर यांना पॉलिटिकल प्रेशरायझेशन करा आणि म्हणून मग ते वी हॅव गिव्ह देम चान्स टू बी द फार्मा हब वगैरे असं स्टेटमेंट येतं असं म्हणायला म्हणजे हरकत नाही. असं बरोबर आहे काय? हो तसंच म्हणजे ते परत एक अतिशय चुकीचं स्टेटमेंट होतं आणि ते म्हणजे अंजेला मार्केलनी असं स्टेटमेंट करणं अपेक्षित नव्हतं. ट्रम्प असं म्हणाले असते तर ठीक होतं, पण त्यांनी हे करणं आणि त्याच्या आदल्या दिवशी व्हाईट हाऊस मधून असं स्टेटमेंट होणं आणि जेव्हा की युरोपियन युनियननी स्वतः कोवॅक्सला जी कमिटमेंट आहे त्यांची ती अजून दिलेली नाहीये किंवा ॲस्ट्राझेनेका इंग्लंडनी अजून त्यांनी सुद्धा पुरेसा सप्लाय केला नाहीये. अशा वेळी भारतात इतकी मोठी साथ आलेली असताना भारताची परिस्थिती समजून घेऊन जर भारताने एक्सपोर्ट बॅन केलाय आणि त्यामुळे त्यांना लसी मिळत नाहीयेत असं झालं असेल तर त्यावर अशी कमेंट करणं चुकीचं होतं जेव्हा स्वतः तुम्ही तेच करताय. म्हणजे तुम्ही राष्ट्रवाद इतका जास्ती जोपासला आहे आणि मग तो पण अर्थात त्याच्यात एक थोडीशी दरपोक्तीही असते. असण्याचं कारण हे असतं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी त्यांची आहे आणि जी आपण बनवतो आहोत आणि त्यामुळे केलेले ते स्टेटमेंट्स होते, पण ते चुकीचे होते. जेव्हा आपण एकाकडे जेव्हा आपण एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे आहेत ही त्यांना दिसली नाही.